Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is the second lecture about probability. This is the part of video series lecture on SSC Mathematics. पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय काय गोष्टी बघितल्या होत्या त्याचा थोडाफार आपण आढावा घेऊया 2 मिनिटात. आपण असं बघितलं होतं की व्हॉट इज मेंट बाय रँडम एक्सपेरिमेंट. The definition is given in the book, but you should understand what is random experiment. म्हणजे हा असा एक्सपेरिमेंट आहे की ज्याची सर्व पॉसिबल आउटकम्स मला माहिती असतात, परंतु नेमकं त्यातलं काय आउटकम येईल हे सांगता येत नाही. दॅट इज रँडम एक्सपेरिमेंट. आणि त्याचं उदाहरण आपण साधं उदाहरण घेऊया, टॉसिंग अ कॉइन. मला निश्चित माहिती आहे की एकतर हेड येणार किंवा टेल येणार, पण मी आत्ता कॉइन टॉस केल्यावर हेड येईल की टेल येईल नाही सांगता येत. दॅट इज वाय इट इज रँडम एक्सपेरिमेंट. आणि मग आपण असं बघितलं होतं की आउटकम्स म्हणजे काय. आउटकम्स, त्या एक्सपेरिमेंटचे आउटकम्स, कॉइन टॉस केल्यानंतर पॉसिबल आउटकम्स काय, हेड कॉमा टेल, हेड ऑर टेल. डाय रोल केल्यानंतर पॉसिबल आउटकम्स काय, ऑन द अपर साइड इधर इट विल बी 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6. त्यामुळे त्या एक्सपेरिमेंटची पॉसिबल आउटकम्स आपण नोंदवू शकता. आणि इक्वली लाईकली आउटकम्स, अशा 3 गोष्टी आपण त्यावेळी केल्या होत्या. इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजेच काय, प्रत्येक आउटकम येण्याची पॉसिबिलिटी तीच आहे. इक्वली लाईकली आउटकम्स, इक्वली लाईकली आउटकम्स, हेड किंवा टेल येण्याची शक्यता तेवढीच आहे. अशा प्रकारच्या गोष्टींना आता आपल्याला अभ्यासायचं आहे. मग आता पुढचा मुद्दा काय होणार की वी वॉन्ट टू लर्न व्हॉट इज सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस, इथून खरा आपला अभ्यास सुरू होईल. सॅम्पल स्पेस म्हणजेच काय, सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ एन एक्सपेरिमेंट. Set of all possible outcomes of an experiment, that is called sample space, denoted by S. S ने दाखवली जाते. सॅम्पल स्पेस ही S ने दाखवली जाते. मग आता आपल्याला 2 गोष्टी आपण करूया, वेगवेगळे आपण विचारात घेऊया एक्सपेरिमेंट्स, आणि मग त्यांच्या बाबतीतल्या सॅम्पल स्पेसिस आपण लिहूया. ठीक आहे, पहिला घेऊया आपण, कारण हे या टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला खूप करायचे आहेत, म्हणून आपणाला हे एकत्रीकरण करूया आपण. टॉसिंग अ कॉइन, अनेक वेळा हे लिहून झालेलं आहे, परंतु आता आपण एकत्र करूया. टॉसिंग अ कॉइन असं जर घेतलं तर सॅम्पल स्पेस काय होणार बघा, हेड ऑर टेल, 2च पॉसिबिलिटीज. म्हणून आपण असं म्हणूया NS. एन म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन S. एखादा सेट आपण लिहिला तर त्याच्यामधल्या एलिमेंट्सचा नंबर NS ने दाखवला जातो, किंवा हे केवल मूल्याचं चिन्ह मॉड S, इट इज 2. आपण NS वापरणार आहोत. NS इज इक्वल टू 2. परंतु एखाद्या ऑथरने मॉड S लिहिलं म्हणून ते काही चूक नाही, हे मॉड. ठीक आहे, टॉसिंग अ कॉइन झालं. सेकंडली, टॉसिंग 2 कॉइन्स सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळी सायमल्टेनियसली, or tossing 1 coin 2 times. असं ज्यावेळी मी एक्सपेरिमेंट करतो त्यावेळी पॉसिबल आउटकम्स काय येणार, S काय येणार, पहिल्या कॉईनमधून हेड मिळेल मला, दुसऱ्या कॉईनमधून हेड मिळेल, पहिल्यातून H, दुसऱ्यातून T, पहिल्या कॉईनच्या बाबतीत टेल, दुसऱ्या कॉईनच्या बाबतीत हेड, आणि दोन्ही कॉइन्सच्या बाबतीत टेल. दीज आर ओनली 4 पॉसिबिलिटीज. म्हणून मग इथे मी काय म्हणणार, NS इज इक्वल टू 4. तिसरा एक्सपेरिमेंट आपण बघूया, टॉसिंग 3 कॉइन्स सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली, इथे सुद्धा वर
or tossing one coin 3 times. Tossing one coin 3 times. So in that case the sample space will be, बघा पहिल्यामध्ये हेड येईल, दुसऱ्यामध्ये हेड, तिसऱ्यामध्ये हेड, मग दुसरं येईल HHT. पहिल्या कॉईनमध्ये हेड आलं, दुसऱ्या कॉईनच्या बाबतीत हेड आलं, तिसऱ्यामध्ये टेल आलं, HTH, मग THH, नंतर मग TTH, ओके, THT, नंतर मग HTT आणि शेवटी मग ऑल टेल्स. म्हणजे इथे मी काय म्हणणार, नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस NS इज 8. बघा, आणि ते लिहिताना असं एक रिदम आपण पकडायचा. पहिल्यांदा ऑल हेड्स, मग इकडे आपण राईट साईडला टी घ्यायचा, तो टी आताच सरकवत न्यायचा, HTH, मग THH. म्हणजे काय, 2 हेड्स आणि 1 टेल, पण टेल सुरुवातीला शेवटी, मग मध्ये, मग पहिल्यांदा. तसंच टेलच्या बाबतीत 2 टेल्स 1 हेड, पण हेड सर्वात शेवटी, मग मध्ये, मग पहिल्यांदा, आणि मग ऑल टेल्स. देअर इज नो हेड नाव हिअर, देअर इज नो टेल हिअर, HHH. इथे 2 हेड्स आणि 1 टेल अशा 3 पॉसिबिलिटीज येतील, 2 टेल्स आणि 1 हेड अशा 3 पॉसिबिलिटीज येतील, आणि मग शेवटी TTT. त्यामुळे एकूण नंबर ऑफ एलिमेंट्स इन दिस सॅम्पल स्पेस विल बी 8. ह्या नेहमी आपण जे प्रॉब्लेम सोडवताना वापरावे लागणार आहेत, ते एक्सपेरिमेंटच्या बाबतीत आपण बोलतोय. रोलिंग अ डाय, रोलिंग अ डाय, यू नो त्याची त्याच्यामध्ये काय काय पॉसिबिलिटीज असणार. एसमध्ये बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणून इथे आपण लिहिणार NS इज इक्वल टू 6. आणखी एक एक्सपेरिमेंट तुम्हाला नेहमी अभ्यासावा लागतो, रोलिंग 2 डाईस. डायचं अनेक वचन डाईज नव्हे, डाईस, 2 डाईस, DICE, सायमल्टेनियसली. ओके, आता काय होणार बघा, इथे सॅम्पल स्पेस 2 डाय तुम्ही रोल करतात, प्रत्येक डायवर 1 ते 6 नंबर्स असतात असं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे पहिला डाय रोल केला, रोलिंग 2 डाय सायमल्टेनियसली इज इक्विव्हॅलंट टू रोल 1 डाय 2 टाइम्स. ते मगाच्या सारखंच. तर इथे काय काय सॅम्पल पॉईंट्स येतील बघा. पहिलं येईल, पहिल्यावर 1 आहे, दुसऱ्यावर 1 आहे, मग पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 2, मग कॉमन सेन्स आहे आता, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 3, मग पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 4, असं करत करत पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 6, हा एक भाग कंप्लीट झाला. मग पहिल्यावर 2, दुसऱ्यावर 1, पहिल्यावर 2, दुसऱ्यावर 2, एटसेट्रा, पहिल्यावर 2, दुसऱ्यावर 3, पहिल्यावर 2, दुसऱ्यावर 4, असं करत करत पहिल्यावर 2, दुसऱ्यावर 6, मग 3, 1. सर्व मी लिहत नाही राहत. शेवटचा रो काय होईल बघा, लाईक दिस इट विल कंटिन्यू. शेवटचा रो काय होईल, 6, 1, म्हणजे पहिल्या डायवर 6, दुसऱ्यावर 1, मग पहिल्यावर 6, दुसऱ्यावर 2, मग पहिल्यावर 6, दुसऱ्यावर 3, एटसेट्रा. शेवटी काय होणार, पहिल्यावर 6, दुसऱ्यावर 6. असे 36 पॉसिबिलिटीज येतील. कारण इथे मी 1 फिक्स केला की या 6 पॉसिबिलिटी झाल्या, इथे 2 फिक्स केला की 6 पॉसिबिलिटी झाल्या, 3 फिक्स केल्या की पुन्हा 6 पॉसिबिलिटीज. असं करत करत 6 वर जाणार तुम्ही. 6च्या बाबतीत सुद्धा 6 पॉसिबिलिटीज येतील. त्यामुळे 6 गुणिले 6 ह्याच्यामध्ये आपण असं लिहू शकता की सॅम्पल स्पेस S is equal to number of elements in sample space is 36. I hope you understood what is written in all these 5 different examples of experiments I have considered. आता हा जो शेवटचा विषय आपण लिहिला आता, तो आणखी कॉम्पॅक्टली आपणाला लिहिता येतो. इथे बघा, हे पहिले 3 आपण काढून टाकूया. तो जो भाग आहे ना, तो आपण कॉम्पॅक्टली असा लिहू शकतो की instead of writing all these 36 materials, 36 elements, you can write that म्हणजे rolling 2 dice ह्याच्या बाबतीमध्ये rolling 2 dice काय होईल बघा. ते 36 जे आहेत ना, ते असे लिहितात काही वेळा, S is equal to x, y, म्हणजे त्या ऑर्डर्ड पेअर्स आहेत ना, 1, 1,
आणि ऑर्डर्ड काय आहे तर पहिल्या डायवर 1 येतं, दुसऱ्या डायवर 1 येतं. हे 1 2 आणि हे 2 1 वेगवेगळे आहे. हे 1 2 म्हणजे पहिल्या डायवर 1 आलं, दुसऱ्यावर 2 आलं. इथे पहिल्यावर 2 आलं, दुसऱ्यावर 1 आलं. हे वेगळं आहे ना. म्हणून त्या ऑर्डर्ड पेअर्स आहेत. ऑर्डर महत्वाची आहे त्याच्यामध्ये. पहिलं एक्स म्हणजे काय आणि वाय म्हणजे काय हे महत्वाचं आहे. एक्स म्हणजे पहिल्या डायवर आलेला नंबर आणि वाय म्हणजे दुसऱ्या डायवर आलेला नंबर. किंवा एकच डाय मी 2 वेळा रोल केला असेल तर पहिल्यांदा रोल केला त्यावेळी काय नंबर आला अप्पर फेसवर आणि दुसऱ्यांदा रोल केला त्यावेळी काय नंबर आला अप्पर फेसवर. तो पहिल्यांदा जो आला तो एक्स, दुसऱ्यांदा जो आला तो वाय. आणि मग इथे आपण असं लिहू शकता 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 6, 1 लेस दॅन ऑर इक्वल टू वाय लेस दॅन ऑर इक्वल टू, not comma here, less than or equal to, I will erase this because it may create confusion. 1 less than or equal to y less than or equal to 6. का असं लिहायचं बघा तर एक्सच्या व्हॅल्यूज 1 ते 6 मध्ये आहेत म्हणून हा एक्स वेगवेगळ्या काय पॉसिबल व्हॅल्यूज घेऊ शकतो 1 ते 6 आणि वाय पण 1 ते 6 मधल्या व्हॅल्यूज आणि इन्क्लुडिंग लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. 1 लेस दॅन वाय लेस दॅन 6 नाही, 1 लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. सो वाय कॅन टेक व्हॅल्यू 1, वाय कॅन टेक ऑल्सो व्हॅल्यू 6 ऑर इन बिटवीन व्हॅल्यूज म्हणजेच 1 2 3 4 5 6 अशा व्हॅल्यूज वाय घेऊ शकतो. तसंच एक्स घेऊ शकतो. त्यामुळे ज्यावेळी मी ऑर्डर्ड पेअर्स तयार करणार त्यावेळी नॅचरली किती होणार 36 होणार, 6 गुणिले 6. ठीक आहे. मुद्दा असा आहे की सेट थिअरीमध्ये तुम्ही हे शिकलेले आहात ते आता मी रिवाईज नाही करत, त्याच्याकडे आपण नको आत्ता बघूया. परंतु दिस इज अनदर वे ऑफ रायटिंग दिस 36 एलिमेंट्स इन्स्टेड ऑफ रायटिंग ऑल दिस इज ऑल्सो ओके. दे एक्सपेक्ट यू टू राईट दिस बट दिस इज अ शॉर्टकट ऑफ रायटिंग रोलिंग 2 डाईसचं सॅम्पल स्पेस. त्यामुळे हा झाला तुमचा 5वा इव्हेंट घेतला आपण. आता 6वा एक्सपेरिमेंट, इव्हेंट नव्हे एक्सपेरिमेंट, 6वा एक्सपेरिमेंट आपण असा बघूया की सिलेक्टिंग अ प्लेइंग कार्ड फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड्स. मग आता काय बघा तिथे 1 ते 52 कार्ड्स आहेत. म्हणजे वर आपण मगाशी म्हटलं ना की हार्टची कार्ड्स आहेत 1 ते 13, नंतर क्लबची कार्ड्स, क्लब म्हणजेच किल्वर त्याची कार्ड्स 1 ते 13, मग स्पेड कार्ड्स म्हणजे इस्पीक त्याची पुन्हा 1 ते 13 आणि हार्ट झालं, हे झालं. आता काय म्हणतो आपण डायमंड म्हणजे चौकट 1 ते 13. 1 ते 13 म्हणजे काय एक्का, दुरी, तिरी, चौवा, पंजा असं आधी 10 पर्यंत आणि मग गोटू, राणी आणि राजा अशी 13 म्हणून ती प्रत्येकाची 13 कार्ड्स म्हणून एकूण 52 कार्ड्स. आणि ही जर वेल शफल्ड असतील तर व्हॉट विल बी 1 कार्ड वेन यू सिलेक्ट, व्हॉट विल बी द पॉसिबल आउटकम्स. किती पॉसिबल आउटकम्स आहेत 52, कारण 52 कार्ड्स आहेत. त्यामुळे या सर्व ज्या आपण सॅम्पल स्पेसिस लिहिलेल्या आहेत 6 ह्या आपल्याला जे प्रॉब्लेम्स करायचे आहेत प्रोबॅबिलिटीच्या संदर्भातले त्यासाठी सफिशियंट आहेत. कसं आहे बघा, एखादा एक्सपेरिमेंट केल्यानंतर येणारी सर्व पॉसिबल आउटकम्स तुम्ही विचारात घ्या. त्या सर्व पॉसिबल आउटकम्सचा जो सेट लिहिता त्या सेटलाच आपण सॅम्पल स्पेस म्हणतो. म्हणून ज्यावेळी 52 पत्त्यांचा कॅट आहे आणि त्याच्यामधून मी कुठलंही एक कार्ड सिलेक्ट करतोय तर मला माहिती आहे ह्या 52 मधलंच कुठलं तरी ते कार्ड असणार. म्हणजेच आय नो पॉसिबल आउटकम्स बट आय एम नॉट एबल टू एक्झॅक्टली टेल व्हॉट विल द कार्ड दॅट आय विल सिलेक्ट. म्हणून ते इक्वली लाईकली केसेस आहेत, त्या इक्वली लाईकली आउटकम्स आहेत, लक्षात घ्या. आणि हे वेल शफल्ड पॅक असं म्हणण्याचं कारण काय तर त्याच्यामुळे त्याच्यात एक रॅन्डमनेस आला. आय एम नॉट शुअर की मला कुठलं कार्ड, मला समजा माहिती आहे पहिलंच कार्ड एक्का आहे बदामचा, मग मी बदामचा एक्का मी सांगू शकतो हे पहिलंच कार्ड मी सिलेक्ट केलं हे बदामचा एक्का आहे. आय कॅनॉट टेल वेन इट इज वेल शफल्ड. आय डू नॉट नो इन विच ऑर्डर द कार्ड्स आर अरेंज्ड. तसंच ज्यावेळी मी डाय रोल करतो त्यावेळी मला निश्चित माहिती आहे 1 ते 6 मधला काहीतरी नंबर येणार बट विच नंबर आय एम नॉट शुअर. मग आपण एकतर 6 आला तर आनंद होतो आपल्याला कारण 6 घरं आपण पुढे जातो एटसेट्रा.
सर्व ह्या रिअल लाईफ सिच्युएशन्स असतात. प्रोबॅबिलिटी दॅट आय विल गेट द जॉब, प्रोबॅबिलिटी दॅट इट विल रेन टुडे, प्रोबॅबिलिटी दॅट दिस इयर इट विल बी. बघा ना, आता तुम्ही बातम्या वाचत असता त्यावेळी असं सांगतात ते यावेळी 100% पावसाची शक्यता आहे, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 100%. हे सर्व प्रोबॅबल गोष्टी असतात. लक्षात घ्या, हवामान खात्याचे अंदाज हे बहुतांशी बरोबर असतात, परंतु ते प्रोबॅबिलिटीज आहेत. अनेक गोष्टी त्याच्यावर कार्य करत असतात, त्यामुळे अंदाज चुकू शकतात. लगेच आपण त्यांची चेष्टा करतो असं नाहीये, चुकू शकतात अंदाज, परंतु प्रोबॅबिलिटी तसं होण्याची जास्त असते आणि त्यामुळे आपण काळजी घेऊ शकतो, हे लक्षात घ्या. प्रोबॅबिलिटी कशाची आहे? समजा एखाद्या चिपळूणसारखं शहर आहे किंवा राजापूरसारखं गाव आहे किंवा कोल्हापूर, सांगली वगैरे, इथे पूर येणार अशी एक परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग ते तुम्हाला 4 दिवस जेव्हा आधी सांगतात की देर इज अ प्रोबॅबिलिटी, पूर येण्याची शक्यता आहे, प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यावेळी लोक काळजी घेऊ शकतात. म्हणून ह्या प्रोबॅबिलिटीचा आपल्याला उपयोग आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे खात्री नाही, पण असं होऊ शकतं हे सुद्धा कळणं वेळेवर आपल्याला महत्त्वाचं असतं. आणि जर ते मला वेळेवर कळलं तर मला त्याच्याबाबत काहीतरी ॲक्शन्स घेता येतात. आणि म्हणून प्रोबॅबिलिटी हा जो चॅप्टर आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. आणि हे अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे, आय टोल्ड. त्यामुळे ज्या काही सिच्युएशन्स तुम्हाला अभ्यासायच्या आहेत त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला येणार. बघा इथे त्यांनी ते सर्व लिहिलेलं आहे, ज्या आपण गोष्टी केल्या त्या वेगळ्या प्रकारे त्यांनी इथे लिहिलेल्या आहेत. आणि NS हे तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे. बघा 2 डाईस आर थ्रोन म्हणतात. ते थ्रोन म्हणजे मग फेकून दिली ना, असं नको, रोल्ड म्हणूया आपण, असे रोल करतो ते डाय. ठीक आहे, त्यांचा तो शब्द आहे, असू दे. त्याच्या आपल्याला कुणावर टीका नाही करायची, आपण ह्यातलं मॅथमॅटिक्स समजावून देऊया. ते थ्रोन म्हटलं की रोल म्हटलं म्हणजे बरोबर आहे अशी चर्चा जरी ती महत्त्वाची असली तरी त्याला फार महत्त्व नाही आहे. महत्त्वाचं काय आहे की वेन 2 डाईस आर रोल्ड व्हॉट आर द पॉसिबल आउटकम्स. तर ती 36 असतात. बघा, कार्ड इज ड्रॉन फ्रॉम द, हे एक नवीन त्यांनी घेतलंय बघा, 7वं, आपण 6 घेतली. कार्ड इज ड्रॉन फ्रॉम पॅक बिअरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 25. म्हणजे अशी कार्ड्स आहेत 25 आणि प्रत्येकावर 1, 2, 3 असे 25 पर्यंतचे नंबर्स आहेत. आणि तुम्ही त्यातलं एक कुठलंही आपण त्यातलं सिलेक्ट करतोय तर मला निश्चित माहिती आहे पॉसिबिलिटी काय असणार आहे. त्याच्यातून 28 नंबर असणारं कार्ड येणारच नाही, कारण त्या कार्ड्सवर 1 ते 25 नंबर्स आहेत. लक्षात आलं ना. त्यामुळे मी त्यावेळी सॅम्पल स्पेस काय लिहिणार याची, तर 25, 1 to 25. बघा ते नंबर्स इथे लिहिलेले आहेत. का, तर हे त्याच्यावर नंबर्स आहेत त्या कार्ड्सवर, म्हणून NS किती झालं, 25. म्हणून आता हे जे लेटस रिमेंबर तुमच्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे, they are the collection of all the things that we have actually done. बघा, the sample space for a coin tossed twice is same as that of 2 coins. आपण लिहिलंच आहे ते. एकच कॉइन 2 वेळा टॉस करणं आणि एक कॉइन एकच आणि 2 कॉइन्स एकदम टॉस करणं हे सेम असतं, त्याचं आउटपुट तेच येणार. तसंच सॅम्पल स्पेस फॉर डाय रोल्ड ट्वाइस, एक डाय घेऊन 2 वेळा मी रोल केला किंवा 2 डायस घेऊन रोल केले, आउटकम त्याचं सेम येणार. लक्षात घ्या. आता इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तुम्ही करू शकता, अगदी सोपं आहे. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स राईट द सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. हां, आता सॅम्पल पॉईंट म्हणजे काय, तर आता ज्यावेळी हा रोलिंग डाय मी करतो त्यावेळी त्या सॅम्पल स्पेसमध्ये ही एलिमेंट्स आली 1, 2, 3, 4, 5, 6. तर यातलं प्रत्येक एलिमेंट त्याला म्हणतात सॅम्पल पॉईंट. सॅम्पल स्पेसमधली एलिमेंट्स म्हणजे सॅम्पल पॉईंट्स. सॅम्पल स्पेस म्हणजे काय, एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर येणारी सर्व पॉसिबल आउटकम्स, त्याला आपण सॅम्पल स्पेस म्हणतो. तो एक सेट असतो, त्या सेटमधल्या कुठल्याही एलिमेंटला आपण सॅम्पल पॉईंट म्हणतो. ठीक आहे. आता इथे जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्याचा आपण थोडाफार विचार करूया. सर्वच अगदी मी नाही सोडवणार, कारण हे अगदी सोप्या गोष्टी आहेत. यू कॅन इझिली राईट द आन्सर्स टू दोज क्वेश्चन्स. पहिलंच बघा, आता प्रॅक्टिस सेट 5.2 जो आहे त्याच्यामधला पहिला जो प्रॉब्लेम आहे त्यातला पहिला भाग बघा. त्यांनी काय म्हटलंय, फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स राईट डाऊन द सॅम्पल स्पेस. म्हणजेच तुम्हाला तो एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर येणारी सर्व पॉसिबल आउटकम्स लिहायची आहे. आता पहिला काय दिलाय बघा, 1 कॉइन अँड 1 डाय. बघा पहिल्या प्रॉब्लेम मधला हा पहिला भाग. काय एक्सपेरिमेंट दिलाय बघा, 1 कॉइन अँड
1 die and 1 die इज थ्रोन. आता ते थ्रोन हा शब्द वापरतात म्हणून मी लिहितोय, पण डाय इज रोल्ड, कॉइन इज टॉस्ड. त्यामुळे 1 थ्रो केला की झालं. येणार कसं पुन्हा ते थ्रो केला आपण असं नाही. मला तरी तो शब्द चुकीचा वाटतो. व्हॉट एव्हर यू फील यू कॅन कंटिन्यू विथ दॅट. ठीक आहे. मग आता काय होणार बघा, 1 कॉइन अँड म्हटलंय. ठीक आहे. म्हणजे काय होणार, जेव्हा मी कॉइन टॉस करतो, कॉइनच्या बाबतीमध्ये कॉइन टॉस्ड, त्यावेळी मला आउटकम्स काय येणार बघा, एच टेल. ही दोनच पॉसिबल आउटकम्स येतील. आणि ज्यावेळी मी डाय रोल करतो त्यावेळी पॉसिबल आउटकम्स काय येणार, 1 2 3 4 5 आणि 6. त्यामुळे ज्यावेळी मी एक कॉइन आणि एक डाय करतो त्यावेळी इथे बघा, या सेटमध्ये 2 एलिमेंट्स आहेत, या सेटमध्ये 6 एलिमेंट्स आहेत. त्यामुळे यांचं कॉम्बिनेशन ज्यावेळी मी करणार, प्रॉडक्ट घेणार, क्रॉस प्रॉडक्ट म्हणतात त्याला सेट्सचा, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ द सेट्स, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ द सेट्स. तर त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स होणार, 12. आणि ती काय काय असणार बघा, इट विल बी H1, दुसरं असणार H2, तिसरं असणार H3, चौथं असणार H4, पाचवं असणार H5 आणि 6वं असणार H6. तसंच मग T1, T2, then we have T3, then you have this is 3, this is T4, then you will have T5 आणि finally we have T6. बघा, हे तुम्ही कॉइन टॉस करताय म्हणजे हेड किंवा टेल येणार म्हणून ते लिहायचं आपण. डाय रोल केला की ही पॉसिबल आउटकम्स आहेत म्हणून एकूण 2 गुणिले 6 ही 12 आउटकम्स. लक्षात आलं का? सो दिस इज हाऊ यू कॅन राईट दीज थिंग्स. पुढे बघा, सेकंड पार्ट त्यातला, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड बाय युजिंग डिजिट्स 2 3 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. बघा, 2 अंकी संख्या मला तयार करायच्या आहेत. कुठल्या संख्या वापरून, 2 3 5. सो दिस इज व्हॉट आय विल से हियर. 1 मधला सेकंड पार्ट आपण करतो आहोत. 2 3 5 या 3 संख्या वापरायच्या आहेत आणि विदाउट रिपिटेशन 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. म्हणजेच काय होतील बघा, मी 2 3 22 नाही करता येणार कारण 22 मध्ये संख्या रिपीट झाली. 2 3, मग 2 5, मग 3 2, 3 5, मग 5 2 आणि 5 3. बरोबर ना? अशा त्या संख्या तयार होतील. म्हणजे याच्यामध्ये सॅम्पल स्पेसमध्ये या किती एलिमेंट्स होणार, 1 2 3 4 5 6 त्याचं आउटकम असणार आहे. So I hope you understood whatever is discussed in this lecture. We gave trace on sample space here. वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्सची सर्व पॉसिबल आउटकम्स काय असू शकतात याचा आपण या लेक्चरमध्ये विचार केला. We will continue this discussion in the next lecture also. Thank you.